हा व्हिडिओ रथसप्तमीचा आहे आणि काय होतं कामाच्या गडबडीमध्ये आम्हाला व्हिडिओ पोस्ट करायला वेळच नाही मिळत. तर हा रथसप्तमीचा व्हिडिओ आहे आणि त्या रथसप्तमीच्या दिवशी मला नेमकी ऑर्डर होती पुण्याला घाना डेकोरेशनची आणि मला पुण्याला जायचं होतं. तर काय झालं होतं, सकाळी लवकर उठून मला आवरायचं होतं, सगळी तयारी करायची होती कारण माझा उपवास असतो आणि उपवास सोडून मग मला पुण्याला जायचं होतं. तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून मी सगळी तयारी करून घेतली. शेणाने सुंदर असं सारवून त्यावरती सुंदर असा सूर्यदेवांचा रथ काढून घेतला आणि सुंदर अशी रांगोळी काढून झाल्यानंतरनं मी त्याची पूजाही केली आणि मला ह्याच्यामध्ये मयूरनंही थोडीशी मदत केली होती कारण मला आवरून पुण्याला जायचं होतं. माझ्या माहितीप्रमाणे रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे आणि हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवांची रथात 7 घोड्यांच्या रथात बसून उत्तरायण प्रवासाला सुरुवात केली म्हणून या दिवशी सूर्यजयंती किंवा रथसप्तमी असं म्हणतात. म्हणजे या दिवशी अशी मान्यता आहे की सूर्यदेवांनी 7 घोड्यांच्या रथात बसून उत्तरायण प्रवासाला सुरुवात केली होती. तर या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्याने आपल्याला आरोग्य, तेज आणि समृद्धी लाभते अशी मान्यता आहे. आणि असंही म्हणतात की आजच्या दिवशी अंगणामध्ये शेणाच्या निखाऱ्यावर मातीच्या भांड्यात दूध तापवून उतू घालवलं आणि ते दूध जर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला उतू जाणे म्हणजे खूप अति शुभ मानलं जातं. तर त्याप्रमाणे मी ही पूजेला सुरुवात केली होती आणि विधिवत सगळी पूजाही केली होती. खरं सांगू का, ज्या दिवशी आपण आपल्या घरात कुठला सण समारंभ किंवा अशा पूजा वगैरे करतो ना, खूप छान वाटतं, खूप प्रसन्न असं वाटतं आणि खूप छान वाटतं. म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला नेहमी मिळत असते आणि माझ्या ह्या धावपळीच्या कामांमध्ये मला सण समारंभ सेलिब्रेट करायला मिळतात हेच माझ्यासाठी खूप सुंदर गोष्ट आहे. कारण आम्ही डेकोरेशनचं काम करतो आणि धावपळीमध्ये मला या गोष्टी नाही जमत. पण आजच्या दिवशी मी वेळ काढला होता आणि आम्ही पूर्णपणे व्यवस्थित पूजा केली होती आणि खूप छान वाटतं मला. म्हणजे खूप पूजा केल्यानंतर खूप छान वाटत होतं. रथसप्तमीच्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिलं जातं. त्यानुसार मी ही त्या कलशाची पूजा वगैरे करून घेतली कारण सूर्यदेव उगवल्यानंतर मला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं होतं आणि त्यानुसार मी सगळं पूजन वगैरे करून घेतलं. आणि आजच्या म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी शेणाच्या गौरांवरती मातीच्या भांड्यामध्ये दूध उतू घालण्याची परंपरा आहे आणि त्याच्यानुसार मी त्या मातीच्या भांड्याचं पूजन वगैरे करून घेतलं. त्यामध्ये दूध उतरून घेतलं आणि असं म्हणतात की ते दूध पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेलाच उतू गेलं पाहिजे, जे खूप शुभ मानलं जातं. म्हणजे ते शुभचिन्ह आहे. तर त्यानुसार मी ही पूजा केली. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करून घेतली. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं मला. सूर्योदयही झाला होता आणि त्यानंतर मला सूर्यदेवांचीही पूजा करून घ्यायची होती. तर सूर्योदय इतकं म्हणजे सकाळी इतकं सुंदर वाटत होतं ना, तो उगवणारा सूर्य बघून आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला ज्याप्रमाणे आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी सांगितलेलं आहे की रथसप्तमी दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं, जे खूप शुभही मानलं जातं आणि चांगलं असतं. तर त्याप्रमाणे तीही मी करून घेतलं होतं आणि खरं सांगते खूप छान वाटतं. विधिवत पूजा करायला खरंच खूप छान वाटतं, मनही प्रसन्न होतं आणि उगवणारा सूर्य आपल्याला रोज नवीन उमेद निर्माण करत असतो आपल्यामध्ये. आणि तिकडे दूधही उतू गेलं होतं आणि बघा ना किती सुंदर वाटतं ना. आपले सगळे सण समारंभ आपल्याला एक नवीन प्रेरणा देत असतात, एक नवीन उमेद आणि नवीन उत्साह आपल्यामध्ये निर्माण करत असतात. मला आपले सगळे सण समारंभ सेलिब्रेट करायला आवडतं. तुम्हालाही आवडतं का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.